स्मार्ट अहमदनगर न्यूज। लोणार तालुक्यातील वेणेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बौद्ध समाजाने लावलेल्या निळ्या झेंड्याला जातीवादी समाजकंटकांनी निळ्या झेंड्याला विरोध करून कंपाऊंड उघडून फेकून दिला आहे। तात्काळ प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रभर निळ्या झेंड्याचा प्रतिसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। जाणीवपूर्वक निळा झेंडा काढण्यासाठी समाजकंटकांनी जमाव केला आणि दहशत निर्माण करण्याचं काम केलं। बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बौद्ध वस्तीला संरक्षण देऊन समाजकंटकांना ताब्यात घ्यावे। बुलढाणा जिल्हाधिकारी, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या घटनेची बैठक घेऊन निळा झेंडा सन्मानाने लावण्यात यावा अशी आम्ही मागणी करतो। वेणी गावाला पोलीस संरक्षण देण्याचे काम करावे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घ्यावी, दलितांना संरक्षण द्या। दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, दंगल घडून आणणाऱ्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो। सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट। सर्वांना मानाचा जय भीम। बुलढाणा जिल्हा लोणार तालुका वेणी या गावात आज सकाळीच निळा झेंडा आणि लावलेलं कंपाऊंड पाळण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। अनेक दिवसापासून बौद्ध समाजातील महिलांनी या निळ्या झेंड्याच्यासाठी आंदोलन केलं होतं, परंतु पोलीस प्रशासनानं आणि जिल्हाधिकाऱ्यानं याच्यात कुठलीही भूमिका घेतली नाही। शेवटी आज सकाळीच या ठिकाणी मोठी दंगल होण्याची शक्यता निर्माण झाली होती। काही समाजकंटकांनी निळ्या झेंड्याला आणि त्या कंपाऊंडला पाळण्याचं काम केलं। तात्काळ जिल्हा अधीक्षक यांनी या घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी तैनात करावे, समाजाला संरक्षण देण्याचं काम करावे। निळ्या झेंड्याला त्या ठिकाणी हात जर लागला तर अख्खा महाराष्ट्र निळा झेंडा हातात घेऊन पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। निळा झेंडा म्हणजे आमचं हृदय आहे, आमच्या हृदयावर घाव घालायचं काम करू नका, अन्यथा आम्ही निळा झेंडा हातात घेऊन महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। बुलढाणा जिल्ह्यातील आणि लोणारा तालुक्यातील समाजाच्या सगळ्या भीमसैनिकांना आवाहन करतो की समाजाच्या पाठीशी खंबीरपणे निळा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी उभे राहा, एक व्हा, ताकदीने या ठिकाणी हा लढा मजबूत करा। समाजात आज या ठिकाणी सर्वांना मानाचा जय भीम। बुलढाणा जिल्हा लोणार तालुका वेणी या गावात आज सकाळी काही समाजकंटकांनी निळा झेंडा आणि बाजूला लावलेलं कंपाऊंड पाळण्याचं काम केलं। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो, जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन हा निळा झेंडा सन्मानाने पुन्हा त्या ठिकाणी लावण्यात यावं आणि बौद्ध समाजाला संरक्षण देण्याचं काम करावं। ज्या समाजकंटकांनी निळा झेंडा आणि कंपाऊंड तोडण्याचं काम केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तात्काळ त्यांना जेलमध्ये टाकायचं काम करावं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ नये याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी। जे समाजकंटक दोन समाजात तेढ निर्माण करत असतील त्यांना तात्काळ दाबण्याचं काम करावं अशी आम्ही मागणी करतो। या घटनेचा जाहीर निषेध करतो। समाज एकटा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा निळा झेंडा त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यातील समाजाच्या सगळ्या भीमसैनिकांना आवाहन करतो की त्या ठिकाणी ताकदीनं एक व्हा, एकजुटीनं निळा झेंडा पुन्हा त्या ठिकाणी निर्माण करून दाखवा। कोणाचा बाप निळा झेंडा काढते ते आपण बी पाहू। निळा झेंडा म्हणजे आपलं हृदय आहे, आपल्या हृदयावर घाव घालायचं काम जर कोण करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या छाताळ्यावर निळा झेंडा निर्माण करून दाखवा हे आवाहन करतो। ताकदीनं एक व्हा, एकजुटीनं निळा झेंडा निर्माण करा असं आवाहन करतो। ज्या समाजकंटकांनी निळ्या झेंड्याला विरोध केला त्याला तात्काळ अटक करायचं काम करा अशी मागणी करतो। जिल्हा अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेत दखल घेऊन समाजाला न्याय देण्याचं काम करावे, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। जय भीम।